त्याची गोष्टी येथे दाटोंगी नेते उठा उठी सोय लोका आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती यावे काकुळती त्यासी आता प्रारब्धाच्या पुढे कुणाला जाता येत नाही गेले नाहीत आणि जाणारही नाहीत न भूतो न भविष्यती न चुकणारी गोष्ट म्हणजे माणसाचं दैव आहे माणसाला व्हायचं डॉक्टर पण ते आपलं प्रारब्ध कंडक्टर बनविल्याशिवाय राहत नाही त्यालाच काय म्हणतात प्रारब्ध काय मन धरीत नाही आवडी प्रारब्धे जोडी त्याची खरी माणसाचं मन कशाची आवड धरीत नाही आवडी एक आणि होते एक यालाच कर्म म्हणतात मग ते ऋषी म्हणतात कर्म अधीन शरीर आहे पूर्ण ब्रह्म रामचंद्र पण तो कर्माधीन आहे कर्मामुळे त्याला सुद्धा जन्म मरण आहे जन्माच्या पलीकडचा जो देव आहे का तो सुद्धा अवताराला आला आणि अवताराला आलेला सुद्धा गेला येथे उरुनाही आले अवतार पूर्ण ब्रह्म रामकृष्ण येर ते पामर जीव किती इथं कुणीच राहत नाही जो जन्माला आलेला आहे का मग हे कर्म आधी नाही अंबर ऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्दायले कित्येक त्याला जन्म नाही मरण नाही पण भक्तासाठी ते त्यानं स्वीकारलेलं आहे का हे दुर्जन लोक मारायचे म्हणून भक्ताला दिलेला शाप अंगावर घेतला म्हणून तो जन्माला आला आणि अवतार संपू लागला नसता त्याला अवतारही नाही येणेही नाही जाणेही नाही असं एक कर्म आहे मग तुझ्या भेटीनं हे कर्म जाईलच याची सुद्धा गॅरंटी नाही का तुला जर कर्म सुटत नाही तिथं माझी काय कथा आहे आपली भेट झाली खरी पण कर्म उरलंय माझं आणि ते कर्म मला कसं दुःख येईल हे काही सांगता येणार नाही आता देवाला आपलं कर्म चुकविता येत नाही स्वतःच सुद्धा चुकविता येत नाही पण देवाची जर कृपा झाली का कर्म बदल झाल्याशिवाय राहत नाही एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला 18 विश्व दारिद्र्य सुदामाचं होतं पण देव कृपा झाली राजा रावणाच्या नंतर सोन्याच्या गावचा राजा कोण आहे सुदामा ब्राह्मण पुन्हा अजून तिसरा झाला नाही ही देव कृपेची ताकद आहे कर्माला सुद्धा बदलण्याची कारण टाळी जर वाढली का ही कर्म बदलून टाकते माणसाचं म्हणून हाताने टाळी मुखाने नाम आणि श्रीराम जय जय राम टाळी वाढली की ज्या हातावर रेषा असतात आणि त्या रेषानुसार आपलं कर्म असतं कर्मानुसार आपल्याला सुख आणि दुःख भोगावं लागतं टाळी वाढली की रेषा पुसल्या जातात आणि रेषा पुसल्यामुळे आपलं कर्म पुसल्या जातं आणि कर्म पुसल्यामुळे मग काय सुख सुख दुःख जाईल सुख येईल पण हातावरी हात मारून या फळी वाजवी ताटाळी लाज वाटे हातावर हात मारून मित्राच्या आनंद व्यक्त करतो मोठ्याने हसतो पण कीर्तनात भाजनात आला की मग मात्र खिशात हात घालतो वाजवी ताटाळी लाज वाटे आणि म्हणूनच आपल्या मागलं दुःख जात नाही।